सेनेचे खासदार संजय बंडू जाधव उपस्थित आहेत। सर, स्वागत आपलं। नमस्कार। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्राच्या मनात आहे, संजय जाधव यांनी आज केलेला हा पक्षप्रवेश खरं तर त्यांच्या मनात होता, त्यांच्या मतदारसंघासाठी महत्त्वाचा आहे, पण तुमची नेमकी भावना काय आहे? माझी भावना आहे, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणे, म्हणून मी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। शेवटी विकासात्मक दृष्टिकोनातून काम करायचं असेल तर सत्ता अवश्य असते। आम्ही अनेक वर्षापासून काम करतो, विरोधी पक्षातही काम केलं आम्ही, परंतु आत्ता सरकार सध्या ज्या पद्धतीनं वागत होतं की सत्ताधारी लोकांना प्राधान्य होतं आणि विरोधकांना नेस्तनाबूत करायची भूमिका सरकारची होती। या परिस्थितीचा सामना करताना कार्यकर्ता माझा हातबल झाला होता। त्यांची धारणा होती की बाबा कुठंतरी सत्ताधारी पक्षात आपण गेलं पाहिजे, तरच आपल्या भागाचा विकास काम करायला आपल्याला सोयीचं होईल, नाहीतर आपल्याला त्रास ठरवेल। त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेता ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे। सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे मतदारसंघाचा विकास आणि त्यासाठी सत्तेसोबत राहणं गरजेचं आहे, ही सातत्यानं तुम्ही भूमिका मांडताय। मागील काही वर्षात म्हणजे विशेषत्वानं 2024 नंतर तुमची जी भूमिका होती ती ठाकरेंचे निष्ठावंत अशी होती। मग आज संजय जाधव शिंदेंसोबत जाण्याबाबत केवळ जनतेचा विकास ही एकच भूमिका आहे का? माझ्या कार्यकर्त्याचं मनोबल खच्चीकरण झालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर मला त्या ठिकाणी त्यांच्यासोबत गेल्याशिवाय पर्याय नव्हता। शेवटी विकास हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण लोकांनी आपल्याला अनेकदा निवडून दिले। आपण जर त्यांचा विकास करायला कमी पडलो तर ते आपल्याला उद्या बोलल्याशिवाय राहणार नाहीत, कारण आम्हाला रोज लोक बोलायची की आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही काय करता। 5 कोटी रुपयाचा विकास निधी आम्हाला मिळतो, स्थानिक विकास निधी। त्यात 1,500 गावं आणि 14 शहरं आम्ही कसे लोकांचे पुनर्वसन करायचे, कसे लोकांना मदत करायची, ही खूप मोठी अडचण होती। त्यामुळं मला जर एखाद्या वेळेस पक्षांतरच करायचं असतं किंवा मला एखाद्या वेळेस काही विरोधकाच्या आरोपानुसार काही बाबा पैशासाठी हे तिकडे गेले तर मी 22ला जाऊ शकलो असतो ना, मला कोणी अडवणार होता का? परंतु आमची बांधिलकी ठाकरे परिवाराशी आहे। बाळासाहेबांनी ही शिवसेना स्थापन केली, त्यांच्या विचारावर आम्ही आजपर्यंत लहानाचे मोठे झालोत। 1986 पासून आम्ही एका कार्यकर्त्याचा शाखा प्रमुख, शहर प्रमुख, पुन्हा नगरसेवक, जिल्हा प्रमुख असा प्रवास करत आम्ही इथपर्यंत आलोत। अनेक चांगले वाईट प्रसंग अनुभवलेत। या सगळ्यावर मात करून आम्ही सहजासहजी नाही उभे राहिलो, आम्ही संघर्षातून उभे राहिलो। त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात कटुता कालही नव्हती, आजही नाही किंवा उद्याही असणार नाही। परंतु शेवटी कार्यकर्त्याच्या भावना ह्या पण खूप महत्त्वाच्या आहेत। ज्यांच्या जीवावर मी मोठा झालो, ज्यांनी मला मोठं करण्यामध्ये स्वतःचं योगदान दिले, त्या सगळ्या लोकांचा सुद्धा विचार करणं काळाची गरज आहे असं मला वाटतंय। पूर्वीचं राजकारण बाळासाहेबाच्या विचारावर चाललं, बाळासाहेबाच्या शब्दावर चाललं, पण ते दिवस आज राहिलेले नाहीत। आज राजकारण एका वेगळ्या वळणावर आलेलं आहे। त्यामुळं त्या बदलत्या परिस्थितीत, बदलत्या प्रसंगानुसार आपल्याला राजकारणामध्ये काही भूमिका बदलावी लागली, परंतु आम्ही बाळासाहेबांच्या विचार सोडून बाजूला गेलो नाहीत, हे तुम्हाला आवर्जून सांगतो। आम्ही आजही बाळासाहेबांच्या विचाराशी पायीक राहूनच काम करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे। नक्कीच हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही तुमची भूमिका जरी प्रामाणिकपणे मांडत असली तरी अनेक अशा चर्चा सुरू होत्या की तुम्ही नाराज आहात, पक्षात तुम्ही जाणार आहात आणि या तुमच्या पक्षप्रवेशाला एक नाव देण्यात आलं आहे, ऑपरेशन टायगर। हे ऑपरेशन कसं सुरू होतं? किती दिवसापासून तुम्ही संपर्कात होता मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत? मला एक सांगा, एक वर्षभरापूर्वी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाचं निमंत्रण होतं आणि दिल्लीमध्ये सातत्यानं आपल्या राज्यातले सगळे मंत्री, खासदार, आमदार, खासदार लोक त्या पिरियडमध्ये एक दिवस सगळ्याकडे स्नेहभोजनाचं जेवण असते आणि ते तिथं पक्षविरहित असते। मी तर काही जेवणही करत नाही कोणाकडं, मी सहजच गेलो, त्यांना भेटले, शुभेच्छा दिल्या आणि आलो की लगेच मीडियानं सुरू केलं ऑपरेशन टायगर। त्यावेळेस ऑपरेशन टायगरला विरोध करणारा मीच होतो। माझ्या एवढा विरोध कोणी केला बी नाही, शिंदे साहेबाला केला नाही, भाजपलाही केला नाही, ही वस्तुस्थिती आहे। परंतु शेवटी
ह्या सगळ्या भूमिका ज्या समोर येत गेल्या, आता बघा साधा एका मिटिंगला मी मुंबईत गेलो नाही की पक्षाने माझ्यावर संशय घ्यायला सुरू केला. मी कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेत होतो किंवा तुम्हाला काय वाटते, काय नाही, काय आपली भूमिका असली पाहिजे. की पक्षानं माझ्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रमुख बदलला म्हणून माझ्या खालच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या समर्थनार्थ राजीनामे देऊन टाकले. मग पक्षाने त्यावेळेस मला बोलवलं नाही की बा एवढी टोकाची भूमिका आम्ही का घ्यायची, तुम्ही का घेतली. मग आल्यानंतर आम्हाला विचारलं असतं तर आम्ही एखाद्या वेळेस जाऊन आम्ही त्यांच्याशी विचारपूस करून आम्ही ह्या गोष्टी कुठेतरी विषय संपवल्या असत्या. परंतु पक्षानं आम्हाला विचारलं नाही. उलट पक्षाने नवीन नियुक्त्या केल्या, नवीन पदाधिकाऱ्याची निवडी केल्या. मग आता मला सांगा, तुमचेच पाऊलं जर आमच्या विरोधात पडू लागले तर आता आम्ही पक्ष सोडला आणि आम्ही बंडखोर आणि आम्हीच गद्दार आणि हे म्हणायचं काय अधिकार आहे. अख्खं आयुष्य घातलं हो आम्ही, 40 वर्ष आयुष्यातली. आज मी जवळजवळ 57-58 वर्ष माझं वय आहे. ह्या 58 वर्षातली 24 वर्ष वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराची एकरूप राहून घातलीत. 40 वर्ष म्हणजे काल आम्ही चांगले होतो, आज वाईट झालो अचानक. अगदी अगदी हाच मुद्दा आहे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला धनुष्यबाण मिळवून दिला, शिवसेनेला धनुष्यबाण मिळून बाळासाहेबांनी दिला. 1989ला लोकसभेची पहिली निवडणूक परभणीतून कैलासवासी अशोकराव देशमुखाच्या रूपानं आम्ही जिंकली. त्या दिवशी शिवसेनेला राजकीय पक्ष मान्यता मिळाली आणि त्यानंतर आजपर्यंत परभणीतला खासदार आमदार अविरत आहे. मग एवढं सगळं असताना 19ला असं काय घडलं होतं की जेणेकरून आपल्याला सगळी विचारधारा सोडून बाजूला जावं लागलं आणि नंतर ही वाताहत झाली. ह्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे, मी आहे का? अरे मी दुसऱ्याला एक बोट दाखवत असताना 4 बोटं माझ्या दिशेने सुद्धा आहेत, ह्याचं सुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे. मी या मताचा आहे. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, सर्वसामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन मी या ठिकाणी बाळासाहेबाची विचारधारा सोबत घेऊन चाललोय. मी कुठं बाळासाहेबाचे विचार सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही. त्यामुळं आम्हाला कोणी पक्षाची बेईमानी केली, गद्दारी केली ही भाषा कोणी वापरू नये. आणि संजय राऊत साहेब एक वैचारिक नेते आहेत. त्यांची वैचारिक दृष्टिकोनातून जे काही भाषणं असतात ते सगळं देश बघतंय. त्यांनी तुडवायची भाषा करू नये. त्यांना त्यांच्या तोंडून ती भाषा शोभत नाही असं मला वाटतंय. तुडवायची भाषा एखाद्या वेळेस आम्ही केली सपवून जाईल. खासदार साहेब, राऊत साहेब तुमच्याच्यानं शोभणारी नाही. तुम्हाला ही तुमची उंची कमी करून घेणं आहे तुम्ही. खासदार साहेब, आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही सगळ्याच भावना अगदी स्पष्टपणे बोलतायत. तुम्ही 40 वर्ष शिवसैनिक पासून ते खासदारकीपर्यंतचा प्रवास पाहिला आहे, बदलत्या शिवसेनेचं स्वरूप पाहिलेलं आहे, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहात. ही सगळी गोष्ट अगदी खरी सांगताना तुम्ही प्रामाणिकपणे सांगताय की सत्तेसोबत असला तरच लोकांची कामं होतील. म्हणून हा प्रश्न अतिशय जबाबदारीनं विचारतोय की खरं सांगा की ऑपरेशन टायगर नेमकं कसं राबवलं गेलं. तुमची जी नाराजी होती ती शिंदेंपर्यंत कशी पोहोचली आणि शिंदेंच्या नेत्यांनी तुमच्यापर्यंत ते कसे पोहोचले? आता बघा, शेवटी पूर्वीचं राजकारण वेगळं होतं. जसे कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, कैलासवासी R.R. पाटील असतील, ह्या नारायण राणे साहेब असतील, ह्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं, वैचारिक लेवल होऊन तिथं कधी एवढे पक्षभेद बघितलं जायचं नाही. आमदार म्हणून बघितलं जायचं आणि त्याच्या 10 कामं त्याचे जरी नाही करता आले तर कमीत कमी 2-4 कामं तरी सत्ताधारी पक्ष जरी असला तर विरोधकाचा सुद्धा सन्मान करीत असायचे. पण सध्याचं राजकारण हे फक्त सत्ताविरहित राहिलेलं नाही आहे, फक्त सत्ताधाऱ्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. आणि म्हणूनच आमच्यासारख्या विरोधी पक्षातल्या लोकांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खूप या गोष्टीचा त्रास होतो. मी एकटा नाही याच्यात. जेवढे राज्यामध्ये खासदार आहेत विरोधातले, जेवढे आमदार आहेत, त्या प्रत्येकाला त्यांच्या मायबापाच्या इमानदारीने विचारा वस्तुस्थिती काय आहे. पण कोणीतरी उठायचं, काहीतरी बोलायचं, बोलाचाच भात बोलाचीच कडी, अशातला काही भाग नाही आहे. आता आम्ही खासदार आहेत, कधीतरी गिटिंगला कधीतरी जाणं, अधिवेशन काळात भेटी होणं, मग बसल्या आमच्या बी काही चर्चा होत असतात बसल्यावर. आणि त्या चर्चेतून काही प्रश्न समोर आले आणि त्या प्रश्नाचा उलगडा होत हे ऑपरेशन टायगर हे सक्सेस होण्यामध्ये कन्वर्ट झालं. ही वस्तुस्थिती आहे. अगदी आत्ता तुम्ही बोलताना अगदी संजय राऊत यांच्यावर थेट टीका जरी केली नसली तरी त्यांच्या बोलण्याबद्दल तुम्ही बोललात आणि त्याच्या अगोदर तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट बोलून दाखवलीत, ती म्हणजे बदललेल्या राजकारणाचा विचार करायला हवा. त्याच वेळेला 2019च्या झालेल्या चुकांवरही तुम्ही बोट ठेवलं. नेमकं
ठाकरे बदललेत की ठाकरेंनी बदलायला हवं? तुमची प्रामाणिक मतं काय आहेत ज्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? बघा, आता ते ठाकरे साहेब वंदनीय शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे आणि ही त्यांच्या परिवारातली ही सदस्य आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु आता त्या मोठ्या ज्या भूमिका असतात त्या आपण बोलू शकत नाही आणि आपल्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. परंतु ज्या गोष्टी एक संघ राहून करण्याची मजा होती ती विरोधात जाऊन आपल्याला थोडा तिथं त्रास झाला आहे, ही त्यांनाही त्यांच्या आज पश्चाताप होत असावा हे मला वाटतं. म्हणून आता जे होऊन गेले, आता अब हाऊस से गई वो बूंद से नहीं आती, होऊन गेलेला विषय त्याच्या आता उगाचच उचापात्या करण्यात काही अर्थ नाही. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की मी राऊतसाहेबांच्या विषयी बोललो की बाबा राऊतसाहेब एक वैचारिक लेवलचा नेता आहे. त्यांच्या वैचारिक जे काही विचार आहेत ते पूर्ण देश बघतोय, त्यांचं ऐकतोय आणि त्यांच्या तोंडून तुडवण्याची भाषा किंवा खासदाराला शिव्या देण्याची भाषा ही त्यांना शोभलेली नाही. मी या गोष्टीचा निषेध करतो आणि त्यांना विनंती करतो की कृपया तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडताना तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, पण उंची ठेवून करा, उंची घालून करू नका. तुमची उंची कमी होईल हे आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. स्पष्टच विचारतो, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत आत्ता तुमच्या भावना काय आहेत आणि या पुढची भूमिका कशी असेल? बघा, आता मी माननीय नामदार श्री एकनाथराव शिंदे साहेब जे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेमध्ये जो बाळासाहेबांनी धनुष्यबाण शिवसेनेला मिळवून दिला त्या बाळासाहेबांच्या विचाराशी मी आज एकरूप झालेलो आहे. त्यामुळं माझी उद्धव साहेबाविषयी आदित्य साहेबाविषयी काही नाराजी असायचं कारण नाही आहे. मनाला यातना होतात ह्याच्यात काही दुमत नाही, परंतु प्रसंग असे आहेत, परिस्थिती अशी आहे, तिला नाकारू बी मी शकत नाही. कारण हे माझ्या कार्यकर्ते जे सर्वसामान्य परिवारातले आहेत, मी एका सर्वसामान्य परिवारातून आलेला आहे. आम्ही कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले नाही. माझ्या मित्रत्वाला, कार्यकर्त्याला मी प्राधान्य दिले आणि त्यांचे सुखदुःख हे माझं सुखदुःख समजून मी आजपर्यंत मी चालत आलेलो आहे. माझ्या घरात काही राजकीय वारसा नव्हता का नाही आहे, मी जी काही आर्थिक परिस्थितीत मी लय मोठा नाही आहे, परंतु या कार्यकर्त्याच्या जिव्हाळ्याचा विषय त्यांचं माझं एवढं नातं घट्ट आहे की ते कोणत्याही गोष्टी तोलू शकत नाही, कोणी त्याचं मोजमाप करू शकणार नाही. म्हणून कार्यकर्त्याची भावना समजून घेऊन मी ही घेतलेली भूमिका आहे आणि त्याचं मी समर्थन करतोय. हा जो शब्द वापरलाय तुम्ही, कार्यकर्त्यांची भावना, तोच आज सगळ्यात महत्त्वाचा मेसेज हा लोकांपर्यंत गेलाय. पण ज्या लोकांसाठी तुम्ही हा मोठा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला, त्या लोकांच्या भावना तुम्ही पक्षप्रमुखांसोबत किंवा तुमच्या नेतृत्वांसोबत या अगोदरच्या काळात बोलला होता का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही पक्ष बदलताय, ज्या मशालीवर तुम्ही निवडून आलाय त्या संदर्भात तुम्ही लोकांशी बोलला होता का या अगोदर? मी लोकांशी बोललो. ज्या लोकांनी मला निवडून दिले, माझ्या पक्षाच्या मला निवडून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांच्याशी मी 2 महिन्यापासून सतत बोलत होतो आणि सगळ्यांनी सांगितलं की आज तुम्ही नांदेड एअरपोर्टवर आले असते ना, किंवा तुमचा इथं प्रतिनिधी आहे त्याला विचारा की कसे लोक होते. ते का मोठ्या घरचे नव्हती, सर्वसामान्य परिवारातली लोक, कोणाला न बोलवता स्वतःहून आलात. मी कुठेही सांगितलं होतं येऊ नका, कारण माझ्या इथं यशवाडीला एक दुर्घटना घडून त्याच्यामध्ये काही लोक मृत्युमुखी पावलेत, काही ॲडमिट आहेत. त्यामुळे मी हार, तुरे, फटाके, फुलं काही घेऊ नका, तुम्ही येऊसुद्धा नका. परंतु त्यांचं प्रेम एवढं उफाळून आलं आहे आणि ते सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलेत की मी त्यांना नाकारू शकलो नाही. परंतु मी म्हणलं बसला गाडी तर निघा चला, आणि सगळे आम्ही घेऊन निघालोत. कुठंही आम्ही कुठली आतिषबाजी नाही, कुठं पेढे वाटायचे काही नाही, किंवा हार नाही, तुर नाही, काही घ्यायला नाही. शेवटी एखादी इन्सिडन्स एखाद्या मतदारसंघात घडतो त्यावेळेस त्याच्याशी कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य असं मला वाटतंय आणि त्या कृतज्ञपणातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. आणि राहिली ठाकरे परिवाराविषयी, त्यांच्याविषयी श्रद्धा कालही होती, आजही उद्या राहील. त्याच्यामध्ये माझ्या मनात कधी कटुता यायचं कारण त्यांनी आम्हाला 4 शिव्या जरी घातल्या तर ते फुलं शिवून आम्ही स्वीकार करू, पण त्यांच्याप्रती आम्ही कधी बोलणार नाही, हे पण वस्तुस्थिती तेवढीच खरी आहे. हाच प्रश्न महत्त्वाचा आहे. अगदी टीकेचा प्रश्न नसला तरी
4 दिवसापूर्वी मंत्री प्रताप जे मंत्री होते त्यांची जी दिल्लीत बैठक झाली त्यावेळी त्यांनी एक विधान केलं होतं आणि ते वाक्य फार महत्त्वाचं होतं. विकास कामांसंदर्भात आपली आणि संजय जाधव यांची भेट झालेली होती. मग या विकास कामासंदर्भात लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही ही जी भूमिका घेतली आहे त्या संदर्भात तुमचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कधी चर्चा झाली होती की मागच्या 1 वर्षापासून फक्त अंतरच पडत गेलं होतं? बघा, माझी आणि प्रतापरावची भेट नाही झाली. ते संजय देशमुख होते, मी संजय जाधव आहे. माझी कोणत्याही मंत्र्यासोबत भेट झालेली नाही. मी कोणाला भेटलो नाही. आमच्या पक्षामध्ये पूर्वी अनिल देसाई नावाचे एक खासदार आहेत. ते मला लहानपणापासून ओळखतात, 40 वर्षापासून, आणि मी त्यांच्या कार्यशैलीला 40 वर्षांपासून पाहतो. अति संयमी आणि दूरदृष्टी असलेला व्यक्ती. त्या माणसामुळं आम्ही पक्षाचं आजपर्यंत काम केलं आहे. पोलवर चढून झेंडे बांधण्यापासून, बॅनर लावण्यापासून, पोस्टर चिटकवण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही केल्यात. दंगली झाल्या, त्या दंगलीमध्ये आम्ही रस्त्यावर उतरून लोकांचे प्राण वाचवले. हे सगळं भोगले आम्ही पक्षानं आम्हाला मदत केली, पण आम्ही पक्षासाठी काय त्याग केला आम्हालाही माहिती आहे ना. म्हणून आम्ही पक्षाविषयी कधी आम्ही बोलत नाही. परंतु जी काय आता परिस्थिती तशी निर्माण झाली आणि ह्या परिस्थितीमध्ये जर ही भूमिका घेणार नाही तर माझ्यासोबत उद्या कोणी शिल्लकसुद्धा राहील का नाही अशी परिस्थिती होती. म्हणून मी या ठिकाणी ही भूमिका घ्यावी लागली मला. कारण स्थानिकचं राजकारण त्याला जबाबदार आहे. आमचे विद्यमान इथले आमदार, त्यांना पक्षाची काही बांधिलकी नव्हती. त्यांचं सगळं नातं-गोत्याचं राजकारण, राष्ट्रवादी परिवाराशी त्यांची सगळी ताडजोड, आणि ह्या सगळ्या परिस्थितीत 2019ला मला पाडण्याचा अतोनात प्रयत्न झाला. परंतु माझ्या नशिबानं म्हणा किंवा बाळासाहेबाच्या आशीर्वादानं म्हणा मला निवडून येण्याचं तिथं भाग्य लाभलं. परंतु सातत्यानं प्रत्येक कोणत्याही भूमिकेत ते आमच्या विरोधातच. मग शेवटी पक्षानं सुद्धा कुठेतरी याची दखल घ्यायला पाहिजे होती. माझं चुकलं असेल तर मला चुकलं म्हणायला पाहिजे होतं. समोरच्याला दाबायला पाहिजे, मला दाबायला पाहिजे होतं, त्याला बाय द्यायला पाहिजे होता. त्यांचं चुकलं असेल तर त्यांना समज द्यायला पाहिजे होती, मला बाय द्यायला पाहिजे होतं. पण हे न करता दोघांची ऐकून घ्यायची, शांत बसा नाही, हे पुढचा माणूस ऐकायलाच तयार नव्हता. मग शेवटी आम्ही ठरवलं की बाबा आता जास्त कटुता निर्माण होईपर्यंत आपण उगाच ताणून घेण्यापेक्षा एकदा आपण समोरासमोरच येऊ आणि दूध का दूध पाणीचं पाणी होईल. म्हणलं काय व्हायचं. पक्षाच्या नेत्याविषयी कोण्याही माझी नाराजी नसायचं कारण नाही. हे स्थानिकचं राजकारण आहे आणि बदलत्या राजकीय समीकरणामध्ये स्पर्धेमध्ये राहायचं असेल, कार्यकर्त्याला जीवन ठेवायचं असेल तर मला ही भूमिका घेणं गरजेची होती. जर मी ही भूमिका घेतली नसती तर 2029च्या निवडणुकीला मी कुठल्याच क्षेत्रामध्ये काम करायला पात्र ठरलो नसतो. ही वस्तुस्थिती होती. अगदी शेवटचे 2-3 प्रश्न म्हणूनच एक विचारतो. आज रामदास कदम यांनी एक दावा केलाय, 6 खासदार नाही तर आणखीन एक खासदार आहे. या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतंय? आता बाबा ते त्यांना माहीत, मला काय माहीत नाही. पण तुमच्या या सगळ्या बैठकीत आणि एक खासदार आहे का ठाकरे गटासोबत की तोही अस्वस्थ आहे? नाही, काही आयडिया नाही मला, त्याच्यातलं काही नॉलेज नाही. बरं, पुढचा महत्त्वाचा प्रश्न. आज तुम्ही जो मोठा निर्णय घेतला त्याच्याबरोबर आणखीन एक चर्चा आहे, कदाचित ती तुमच्या कानावर आली नसेल, की एका मोठ्या मंत्रिपदासोबत तुमचं नाव जोडलं जातंय. अशी काही चर्चा झाली आहे का, किंवा अशी संधी आली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. आणि सुदैवानं जर मला एखादी संधी तशी मिळाली तर कोणी नाही म्हणणार आहे का? कोणीही देशातल्या 543 खासदारापैकी कोणाला जरी म्हणलं की तुला एखादं मंत्रिपद देतोय आम्ही, तर तुला नाही म्हणणार आहे का कोणी? हा साधा विषय आहे. परंतु आम्ही अशा कोणत्याही गोष्टीवर चर्चा केलेली नाही किंवा आम्ही तसा काही प्रस्तावही ठेवलेला नाही आहे. काम करत राहायचं आहे. आत्तापर्यंत कधी केलं नाही आणि आताच कशाला करीत बसू. अरे माझं कर्तृत्वावर, माझ्या कामावर विश्वास ठेवून जर पक्षानं मला तिथं त्या पदावर बसवलं तर मी आनंदाने स्वीकारीन. आणि दुसऱ्याला कोणाला बसवलं तर माझ्यापेक्षा तो काम करण्यामध्ये सरस होता म्हणून त्याला बसवले म्हणून तो पण मी आनंदाने स्वीकारीन. बाकी ह्याच्यात येतो काय विषय त्याचा असा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपण शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आज या पक्षात प्रवेश करताना आपण विचारधारा हा शब्द ज्यावेळी महत्त्वाचा मानता त्यावेळी आणखीन एक महत्त्वाची भूमिका येते. या पुढील काळात तुम्हाला शिंदे साहेबांना कुठल्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर बघायचंय? बघा, आता शिंदे साहेबाच्या नशिबात काय काय जबाबदाऱ्या मिळणार आहेत मोठ्या
ते देवाला माहीत. त्याच्यामुळे त्याचे भाष्य मी आज करून काय उपयोग आहे का? पण एक खासदार म्हणून मी या पक्षाचा एक आता खासदार म्हणून जे आता मी माझा नेता एखादा जर या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असेल तर कोणालाही आनंद वाटेल. जसं आता देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचे मुख्यमंत्री आहेत, भाजपच्या पक्षाचे आहेत, त्यांच्या पक्षातल्या आमदारांना खासदारांना देवेंद्रच राहावं असं वाटणं साहजिक आहे. ते माझे मित्र आहेत, आम्ही त्यांच्यासोबत 10 वर्ष आम्ही काम केले. मी 2004 पासून आम्ही शिंदेसाहेब आम्ही सोबतच सभागृहात आहेत. त्यामुळं हे ज्याच्या त्याच्या पक्षाची विचारधारा असती, त्या पक्षाचा नेता मोठा व्हावं, जेणेकरून एखाद्या झाडाच्या सावलीला बसल्यावर आपल्याला सुद्धा त्या सावलीचा फायदा घेता येईल अशी भूमिका प्रत्येक ठेवते माणूस. आता गैर आहे काही असं मला वाटत नाही. अगदी तुमची पक्षाच्या नेत्याबद्दलची भावना झाली, तशीच पक्षाच्या नेत्याची तुमच्याबद्दलची एक भावना सांगतो. आजच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी तुमचा उल्लेख करताना बॉस असा शब्द वापरला, त्याबद्दल बघा, माझ्याकडं माझ्या मतदारसंघामध्ये माझं नाव ओरिजिनल नाव आहे संजय हरिभाऊ जाधव. पण मला लहानपणापासून लाडानं बंडू ह्या नावानं मला ओळखायचे, बोलायचे प्रेमानं. आणि त्या बंडू नावामध्ये मी जसा मोठा होत गेलो आणि मोठा झाल्यानंतर आता लोकांना वाटायला लागले की आता ह्याला आपण बंडू कसं बोलावं. मग त्यांनी मला बंडू बॉस असं म्हणायला सुरुवात केली आणि नंतर बंडू बाजूला गेला आणि बॉसच झाला. हे प्रेमाचं आहे. बॉस म्हणजे काय मी काय भाईगिरी करणारा माणूस नाही आहे, परंतु शेवटी आता लोकांच्या प्रेमाला आपण नाकारू शकत नाही. प्रेमानं बॉस म्हणतात, ते त्यांचं मोठेपण आहे आणि ते मी आनंदानं स्वीकारतो. ही वस्तुस्थिती. शेवटचा प्रश्न की 2024च्या निवडणुकीला तुम्ही ज्यांच्यासोबत विरोधी लढाई करून जिंकून आलात त्यावेळी 50 खोके 100 खोके हे जसे आरोप झाले होते तसे राजकारणात आता तुमच्यावरही ते बाउन्स बॅक होतील. त्याला तुमचं उत्तर काय असेल? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, राजकारणात पुढे जाताना तुमच्या मतदारसंघासाठी नेमक्या कोणत्या विकास कामाच्या निधीसाठी विजन असेल? बघा, आता माझ्या मतदारसंघातल्या ग्रामीण भागातल्या अनेक गावात काही समस्या ज्या त्यांच्या भेडसावणाऱ्या आहेत त्या सगळ्या एकत्र करून आम्ही सगळा प्रस्ताव शासनाकडे देणार आहोत. बरेचसे प्रश्न आहेत, आता ते काही 2 मिनिटात सांगायसारखे नाही आहेत, परंतु सर्वांगीण ह्या शहरातला ह्या ग्रामीणचा जे काही विकासात्मक गोष्टी असतील त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय. त्याचबरोबर तुम्ही म्हणलात की 50 खोक्याचा विषय, 50 खोक्याचा विषय जर असता तर मी 22ला त्यांच्यासोबत गेलो असतो, मला 50 काही 100ही भेटले असते. परंतु आम्ही पैशावर विकणारी माणसं नाहीत, आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहोत. आम्ही वारकरी संप्रदायावर निष्ठा ठेवून काम करणारी माणसं आहोत. पक्षाची निष्ठा ठेवूनच आम्ही आजपर्यंत 40 वर्ष या पक्षात घातलेत. पैशासाठी जर कुठं झालं तर मला कुठेही पैसे भेटले असते, कुठेही गेलो असतो. पैशाला कधीही बंडू जाधवनी प्राधान्य दिलेले नाही आहे आणि भविष्यातही देणार नाही. हे माझ्या जुन्या पक्षालाही माहिती आहे, आता नव्या पक्षालाही माहिती आहे. त्यामुळे त्याच्याविषयी मी समाधानी आहे तेवढा. परंतु ही वस्तुस्थिती आहे. आरोप करायला कोणी काही करू शकते, त्याच्या तोंडाला थोडं आपण हात लावणारे जाऊन, परंतु सत्यता कधी लपत नसती. त्यामुळे कधी ना कधी ती उघडी पडणारच आहे. त्यामुळे पैसा हा विषय नाही आहे. कार्यकर्त्याच्या भावना आणि कार्यकर्त्याचं समाधान, कार्यकर्त्यांना कुठेतरी ह्या ठिकाणी प्रवाहामध्ये आणणं, त्याला कुठेतरी एखाद्या चांगल्या पदावर बसवणं, त्याला काहीतरी ताकद देणं, हे मी याला क्रमप्राप्त समजतो. आणि ह्याच्यासाठीच याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. जय महाराष्ट्र. नक्कीच याच्यासाठी केला होता आजचा हा अट्टहास असंही आपण म्हणू शकतो. धन्यवाद खासदार बंडू जाधव. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल देखील त्यांच्या सोबत आहेत. या दोघांचेही आभार. महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा हा परिवर्तनाचा निर्णय नेमका का होता हे जाणून घेतलं आपण खासदार बंडू जाधव यांच्यासोबत. या